दुर्गेश इलेव्हन या नावाने नेहमीच खेळायचा, तर जेयूला एक आदरापूर श्रद्धांजली म्हणून तो संघ देखील मैदानावरती उतरलाय. मॅच ऑन, मॅच स्टार्ट झालाय. पहिला चेंडूवरती नजर नव्हती, थोडासा लवकर खेळले गेले होते. लेग बाईचा इशारा पंचाकडून होतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि प्रामुख्याने या सर्व गोष्टींचा उल्लेख होणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये भरपूर मैत्री होतात, आपले नवीन नवीन मित्र बनतात, एक बांधिलकी आपण जपत असतो. आणि त्या निमित्तानं जुळणारं जे नातं आहे ते नातं आयुष्यभर टिकत असतं. आणि या सर्व संघांनी ते नातं जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, पडला, उसळला. निर्भय खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मिस केला. एस्टनच्या पाठीमागे चेंडू गॅदर केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आज वसई तालुक्यातील खेळाडू या मैदानावरती खेळतात. उद्या ओपन अप अर्थात खुल्या गटातील खेळाडू या मैदानावरती येणार आहेत. त्याच्यामुळे उद्याही प्रेक्षक यायला विसरू नका. या मैदानावरती क्रिकेटचा आनंद घ्यायला पण विसरू नका, कारण फार कमी स्पर्धा आहेत ज्या पावसाळी रबर बॉल स्पर्धा असतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. टेनिस क्रिकेट तर भरपूर आपण पाहतोय, म्हणजे महिन्याला किंवा आठवड्याला एका चार ठिकाणी स्पर्धा चालू असतात. कमी स्पर्धा असतात पावसाळी क्रिकेट रबर बॉल स्पर्धा. त्याला कारणही आहे, मैदानाची उपलब्धता असेल, मैदान खेळण्यायोग्य असेल, या सर्व गोष्टींची आवश्यकता भासत असते. त्यामुळे फार कमी स्पर्धा आपण पावसाळी रबर बॉल स्पर्धा पाहतोय. अजून एक निर्धाव चेंडू, 3 डॉट बॉल हाताळले गेलेले आहेत. आणि त्यापैकी एक गेल्या कित्येक वर्ष ज्याची पसंती प्रेक्षकांनी देखील दिलेली आहेत, ज्याला खेळण्यासाठी आतुरतेने वाट बघणारे खेळाडू देखील पाहिले आहेत, अशी स्पर्धा अर्थात गो टू अंकल स्मृती चषक 2025 चा पहिला दिवस. फटका खेळलाय जरूर, पण बॅटच्या मधोमध आला नाहीये. फटका थोडासा फसला आहे. जोपर्यंत लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतील, झेड टिपतील, पहिला विकेट, पहिला गडी बाद. निर्भय बाद झाले आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता त्यांना, थोडंसं वाईडिश लॉंगॉनला बॅट हातामधनं फिरली, मिसटाइम केलं आणि एक चांगला झेल आपण बघलं. विघ्नेश आले आणि त्यांनी टिपलाय हा झेल. बघा, विघ्नेशचा उल्लेख केला तर एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख केला जाईल, कारण जसा मी उल्लेख केला त्या मुलाच्या उपचारासाठी यंगस्टर पापडीनं फार मोठा वाटा उचलला होता. तर एक नोबल कॉज आपण विघ्नेशचं देखील पाहिले, त्यामुळे त्याचाही उल्लेख केला जाईल. पायावरचा चेंडू होता, थोडासा मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. डिस्टन्स जास्त कव्हर करू शकले नाहीयेत. करण होते, करण इजाईने टिपलाय जाईल. बॅक टू बॅक दुसरा विकेट, गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपताना 2 गडी बाद, एक धावफलकावरती 2 गडी बाद झाल्यात. सुरुवात इतकी चांगली नाहीये, पण सकाळी जर पाहिलं तर स्टुडंट इलेव्हन विराची परिस्थिती अशीच होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या त्या, आणि उर्वरित 4 षटकामध्ये त्यांनी जवळपास 71 धावा केल्या गेल्या होत्या. ज्या खेळाडूचा उल्लेख आम्ही करत होतो की विघ्नेशचा उल्लेख आम्ही करत होतो, ज्या छोट्या बालकाचा उल्लेख, जे यंगस्टर पापडीनं दिलेलं 10 लाखांचं त्यांना सहाय्य, आणि त्याची सुरुवात झाली होती ज्यावेळेला केळव्याच्या त्या मैदानावरती नाईट मॅच त्या स्पर्धेमध्ये. ती 3 लाखाची स्पर्धा, आणि तिथल्या मॅन ऑफ द सिरीज खेळाडू ठरला होता विघ्नेश. आणि विघ्नेशने आपल्याला मिळाला तो मॅन ऑफ द मॅचचा फ्रीज तो डोनेट केला होता, की त्याच्यातनं मिळणारी रक्कम त्या छोट्या मुलाच्या उपचारासाठी तिथे त्याचा वापर व्हावा, या उदार हेतूनं त्याने देखील आपला वाटा उचलला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणजे क्रिकेट खेळत असताना अशी कित्येक उदाहरणं देखील आहेत. त्यापैकी एक उदाहरण
की आपल्याला मिळालेलं पारितोषिक किंवा आपल्याला मिळालेलं ते बक्षीस आहे त्याचा वापर एक चांगल्या कामासाठी व्हावा या उद्देशानं त्याने बरोबर ऑन स्टेज ते डिक्लेअर केलं होतं की याच्यातला जो काही मोबदला मिळेल जो काही रक्कम येईल तिथे छोट्या मालाच्या उपचारासाठी याचा वापर केला जाणार आहे आणि तोच विघ्नेश अगरतोडे आता गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. कुठं चेंडू तर बॅटच्या कडे लागला धावघेण्याची कुठली संधी नाही. आतापर्यंत पाहिलं तर यंगस्टर पापडीच्या खेळाडूंना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. पहिल्या निमेशचं पहिले षटक फक्त एका धावेचं त्याने स्टार्ट करून दिला, सुरुवात केली, दबाव निर्माण केला, प्रेशर थोडासा क्रिएट केला गेला आणि त्या प्रेशरला पुढे नेण्याचं काम आता विघ्नेश जागरतोडे यांच्या या गोलंदाजीमध्ये केलं जात आहे. फुलरलँड डिलिव्हरी जरूर होता, सर आउट खेळायचं होतं चेंडूला. अजून बॅटच्या तो मधोमध फटका लागत नाही, जो कॉन्फिडन्स यायला हवा तो येत नाहीये. 2 धावा या चेंडूवरती, पुन्हा तिसरा धावायचा प्रयत्न करता, हा ना करताना मिसअंडरस्टँडिंग झाला तर रॉंग एंडला थ्रो, चुकीच्या एंडला कदाचित थ्रो झालाय. 3 धावा या चेंडूवरती. पुन्हा ऑफ साइडला काही प्रेक्षक वर्ग बसलेत, बिल्कुल कुछ दर्शक वहां बैठे, उनसे गुजारिश है आप प्लीज वहां से हट जाइए. दर्शक जे खाली बसलेले आहेत मागे मागे पाठीमागे जावा, कारण तिथे खेळाडू येतात, धावतात, त्यांना इजा होण्याची शक्यता आहे, अडथळा येण्याची शक्यता है. बिल्कुल आप जहां बैठे वहां से शायद के रुक सकता है, रुकावट आ सकती है, इसके लिए आपसे थोड़ी विनती है आप थोड़ा हट जाइए. थैंक यू. स्विंग एंड मिस वेगवान चेंडू हाताला गेला होता, पडला, थोडा का हरकत ही केलंय बघा, पडला, स्विंग अँड मिस. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, यष्टीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवलाय. आताही तितकी आश्वासक फलंदाजी होत नाहीत. एक टार्गेट सेट करायचं आहे. या सकाळपासून जर खेळ पाहिला तर किमान 50 धावा धावफलकावरती येणे गरजेचं आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये 56 धावांचा पाठलाग फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेनं फील्ड केलं गेले. एक धाव जरूर ऍड होईल, कोहली जोपर्यंत फील्ड करतील. एकच धाव या सकाळी ज्यावेळेला मॅचला सुरुवात झाली, पहिला सामना जवळपास पाहिला तर पावसाची रिमझिम रिपरिप चालू होती. त्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली, खेळपट्टी ड्राय झाले, सुकलेली विकेट आहे, ड्राय विकेट आहे. त्या ड्राय विकेटवरती कदाचित फलंदाजी करणं फलंदाजीसाठी थोडंसं सहज होईल, पण गोलंदाजीने तितकी संधी दिली नाहीये. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. खेळ संपलाय 2 षटकांचा आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद 7. 2 गडी बाद 7 धावा. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅच. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पण सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ तितका नाहीये. आता धावफलकावरती धावा आहेत त्या 2 गडी बाद 7. ऍक्च्युअली ते 7-2 वाला खेळ आहे, 7-2 वाला खेळ आहे, पण 7 द्यायची. आता दोन्ही फलंदाजाला एकमेकांना, एक तर गोलंदाजाने साथ दिले, पार्टनरशिप करायची आहे तुम्हाला. 2 बॅट्समनला एक पार्टनरशिप, एक भागीदारी असणं गरजेचं आहे, कारण पार्टनरशिप दुसऱ्या बाजूला झाले. निमेश आणि विघ्नेश मध्ये पार्टनरशिप झाले. आता संजीत ती पार्टनरशिप पुढे चालू ठेवतोय का? कुठं चेंडूचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक पार्टनरशिपची गरज आहे यंगस्टर पापडीच्या टीमला, कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मधनं पार्टनरशिप झाले. निमेश आणि विघ्नेश या 2 गोलंदाजाने 2 षटकं टिचून मारा केलाय. संधी दिली नाही जास्त मोठ्या फटके खेळण्याची, किंबहुना मोठा फटका खेळला जाणार नाहीये अशा पद्धतीने गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आता त्याचाच तो कित्ता पुढे न्यायचा आहे संजीतना. एकविरा नायगावकडनं खेळताना गेल्या कित्येक वर्षे खेळाडूला पाहिले तो आहे. कुटप्याचा बाउन्सर आहे, पण नो बॉलचा इशारा. डिक्लेअर झोनच्या दिशेने देखील चेंडू गेलाय. 2 धावा जरूर मिळतील. त्यानंतर गोल हात पंचांच्या डोक्यावरनं फिरल्यात. फ्रीडचा इशारा. सोहेल अजून ही संधी आहे, मिडल ऑफ द बॅट अजूनही चेंडू झालेला आहे. एक संधी आहे, एक स्ट्रोक, एक फटका.
चेंडूच्या वेगात बदल केला वेगात. पाहिलं होतं टप्पा लांब ठेवला, थोडा वेगही कमी केला, स्पीड थोडासा कमी केला आणि त्या स्पीड कमी करताना वेग कमी करताना सकवण्यामध्ये एक सक्सेस झाले ते फलंदाजाला. या सर्व गोष्टी असतात बघा. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळता, सामन्यामध्ये खेळता, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूची ताकद, स्ट्रॉंग झोन, त्याचा बलस्थान, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही मैदानावरती उतरता. आता पहिला तुम्ही सक्सेस केला, आता मात्र आम्ही हिट करणार, आम्ही परत येणार हे दाखवण्याचा प्रयत्न. सुहेल सिक्सर, षटकार. असा चेंडू होता, मागचा चेंडू मिस केला गेला होता. आता धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक 16 धावा धावफलकावरती. 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडूचा खेळ आहे. 30 चेंडू मधल्या 15 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा आहेत, पण 16 काम होणार नाहीयेत. 1-6 ने नाहीये तर 6-1 काम होऊ शकतं. वेगात बदल केला. वेगवान चेंडू हाताला गेला होता. मागचे 2 चेंडू, एक ऑफ कटर हाताळला होता, एक हाफ ट्रॅकर होता आणि आता मात्र गुड लेंथ वरनं उचली घेणारा, थोडासा वेग जनरेट करणारा, स्पीड जनरेट करणारा वेगवान चेंडू हाताळाय संजीतनं. मी म्हटलं 16 ने काम होणार नाहीये, 1-6 ने काम होणार नाहीये. इथे या मैदानावरती 61 पाहिजे. टॉप द बॅट लागला होता चेंडू. चला जोपर्यंत लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने विकास पोहोचतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावांनी 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला सुहेल आहे आणि अभि. फुलर लँड डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड. समोर खेळलाय, व्ही मध्ये खेळलाय, बरोबर फ्लॅट बॅटेड, समोरला फ्लॅट करणारा, गार करणारा सिक्सर, षटकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय, पण शेवटच्या चेंडूवर षटकार. रिप्ले आपण इंटरेस्टिंग आहे. फुलर लेन डिलिव्हरी संजीतचं, फुलर लेन डिलिव्हरी, बॉडमॅनचा वापर आणि चेंडूला पाठवलंय समोरच्याला, गार करणारा, फ्लॅट करणारा सिक्सर, फ्लॅट बॅटेड सिक्सर सोहेल याच्या बॅटमधनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 24. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, धाव होती सिंगल, 1 रन होती. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये मागच्या 23 धावा आल्यात. पाण्यासाठी थोडंसं खेळ थांबलाय आणि मैदानावरती गेले. तर थोडीशी गाणी ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. स्टुडंट 11 विराट प्रेझेंट. षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 24. 24 धावा धावफलकावरती. सुरुवातीला चाचपडत खेळणारा खेळाडू, सुरुवातीपासून स्ट्रगल करणारा, संघर्ष केला देण्यात आला. त्या संघर्षातनं मागच्या 2 सिक्सरनं, 2 षटकारानं कुठे देते ते ऑन ट्रॅक गाडी आलेली आहे ती सोहेलची टीमची. 24 धावा धावफलकावरती आहेत. यंगस्टर पापडीला 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजून किमान 24 पाहिजे. 34 आल्या तरी हरकत नाही आहेत, पण किमान अजून 24 पाहिजे लढण्यासाठी, जागा देण्यासाठी. आणि त्याच देऊ नये म्हणून पुन्हा एकदा निमेशला आणलाय, ज्याने फक्त 1 धावाचं षटक हाताळलंय निमेशनं. निमेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, पुलचा फटका, पॉवरफुल, आणि चेंडू गेला मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. पहिलं षटक हाताळलं होतं निमेश. 1 धावांचं षटक होता, 1 नंबर वालं षटक, 2 विकेटचं षटक.
पण आता हालात बदलले, बिल्कुल हाल बदला है, माहौल बदला है, खेल भी बदला है और खेलने का ढंग भी बदला है. हे सर्व काही बदलले आहेत. मागच्या त्या सुहेलच्या 2 सिक्सरनं, त्या 2 सिक्सरनं आला थोडीशी सुधरे आहे. आणि या षटकारानं पुन्हा एकदा दाखवून दिले बिलकुल हम आए है अभी अभी आलोय, अभी आलाय ते. पण आले आले त्यानं षटकार ठोकलाय. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचला 30 वरती. एका बाजूला निमेश वेगवान गोलंदाज नेहमीच एकविरा नायगाव नेक्स्ट म्हणून ज्याला पाहिलं जातं तो खेळाडू निमेश स्ट्रायकर लाभी. आता चेंडूच्या वेगात बदल केला. त्याला माहिती आहे की बॅट्समन रेडी आहेत, फटका खेळण्यासाठी रेडी आहेत. मग त्यांना चकवायचं, त्यांना थांबवायचं. तर मग चेंडूच्या वेगात बदल करणं गरजेचं. चेंडूच्या वेगात बदल केला होता. बघा पाठीमागे काही ठिकाणी डिक्लेअर झोन आहेत, तिथे गेला तर त्या डिक्लेअर रन आहेत. पंच देखील तसा इशारा करतील. धावा धापलकावरती 31 स्ट्रायकरला आता सुहेल. मागच्या षटकामध्ये 2 षटकार सुहेलच्या बॅटमधनं. लांब टाकला होता, बाउन्सर टाकला होता हा चेंडू. मी म्हटलं होतं खेळपट्टी सकाळी ज्यावेळेला पावसाची रिमझिम होती तर पावसाची रिमझिम थांबली रे, म्हणजे रिमझिम थांबली, रिप थांबली आणि खेळपट्टी जी ड्राय झाले, सुकी झाले. ते बॅटिंगसाठी चांगलं आहे. फक्त फटक्यांची निवड, स्ट्रोक जे तुम्हाला चॉईस करायचे आहेत, खेळायचे आहेत, त्याची निवड महत्वाची आहे. निवड महत्वाची आहे. निवड केले, आवडही आहे, निवडही आहे. काय फटका थोडासा लांब होता पण तितकाच लांबही पाठवलाय षटकार. थँक्यू. रिप्ले पाहिला तर माहिती आहे की चेंडू थोडासा लांब होता, शरीरापासून लांब होता, दूर खेळवला होता. पण जितका लांब होता सोहेल भाई भले भले आपने दूर खिलाया है, हम भी इसको दूर भेजेंगे. मी त्याला लांब पाठवणार, दूर पाठवणार. आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. धावा धापलकावरती 37 2 गडी बाद 37 धावा. निमेश पुन्हा एकदा सज्ज होतील. सेकंडला सोहेल. अजून एक आकोटाप्याचा चेंडू आहे, अजून एक मोठा प्रहार. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषा जवळ. क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावर षटकार. जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी. गाण्याच्या बोलामध्ये होते आडवा आला त्याला सोडायचं नाही, आकोटाप्याच्या चेंडूला सोडायचं नाहीये. हेच सोय लागले. मिस्टेक झाली होती. विघ्नेश गेले, रुपेश गेले, निमेशची तीच चर्चा करण्यासाठी की लेंथ 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 महत्वाची आहे. लेंथ महत्वाची होती आणि त्या लेंथला पिक केलं तो सोहेलनं. षटकार. अजून एक पिक केलंय, पिकही केलंय आणि पाठवलेही बाहेर. अजून एक शानदार षटकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धापलकावरती 49 49 धावा धापलकावरती आहेत. बघा हालात कसे बदले. पहिला 1 धाव होती, त्यानंतर 2 षटकांचा खेळ संपत असताना थोडासा वेग पकडण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या षटकामध्ये अजून वेग पकडला आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय तो 49 49 धावा धावफलकावरती आहेत. अलार्म दुसऱ्या बाजूला वाजलाय. धोक्याची घंटा टीमसाठी वाजले. एकविरा स्पोर्ट्स आणि हा दुर्गेश 11 अर्थात J11चा संघ जो खेळतोय यांच्यासाठी थोडीशी रिंगिंग बेल वाजलेली आहे, अलार्म बेल वाजलेला आहे. इथून जर कमबॅक केला नाहीये, धावा रोखल्या गेल्या नाहीयेत तर त्याच्यानंतर 60-65 धावांचा पाठलाग जो नितीन योद्धा संघाला करता आला नाहीये, 64 धावांचा पाठलाग कदाचित त्याचा सामना करावा लागेल आणि तो लागू नये म्हणून डावखोरा गोलंदाज मैदानावरती आता एंट्री झाला कपिल. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स नेहमीच महाराजाने केलेले आहेत. एकविरा नायगावच्या टीम कडनं खेळलाय तो आहे. अभि स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन सेकंडला सोहेल. हा कुठं चेंडू मिस केलं थोडं नाराज असतील अभि. चेहऱ्यावरती निराशा आहे. खरी संधी होती पण पुढचा पाय ज्यावेळेला तुम्ही लवकर स्क्वेअर लेगच्या ठिकाणी नेता ना, थोडासा स्क्वेअर ऑन होता त्यावेळेला चेंडू बसून तुम्ही लांब जाता आणि तेच कदाचित मागच्या चेंडूवरती
घडलं गेलं होतं. एका धावाने 50 धावा यंगस्टर पापडी टीमच्या धावफलकावरती 50 धावा. स्ट्रगल करणारा संघ स्ट्रगल 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 आणि मेन वेळेला ट्रिगर दाबलाय. स्ट्रगल करत असताना ट्रिगर मोमेंट वरती हात ठेवला आणि ट्रिगरही दाबलाय. मी म्हटलं ना स्ट्रगल 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 आणि आता दाबलाय सिक्सर वरती बटन ट्रिगर दाबलाय सिक्सर. बरोबर सुहेलच्या खेळीला साजेस असं गाणं वन साइड एक हात एक किल्ला लढवतोय. बैक ऑफ द हैंड चेंडू हाताला होता. हा रॉन्ग वन होता. हा रॉन्ग वन बिल्कुल रॉन्ग वन था लेकिन सही जगह पे मारा है. सही ठिकाणे पे लगा है. बरोबर योग्य ठिकाणी सोहेलने ठोकलाय हा सिक्सर. वन साइड एकटा लढतो एकटा झुंजतोय आणि या टीमला उभारी देण्याचं काम त्याने केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स दुर्गेश 11च्या टीमसाठी विकेट महत्वाचा आहे. तोही सोहेलचा विकेट. अशा क्षणाला ज्यावेळेला सोहेल ऑन फायर आहे रेग्युलरली फायर करतोय रेग्युलरली दावा करतोय षटकार ठोकतोय त्याचा विकेट महत्वाचा आहे त्याचा गडी महत्वाचा आहे त्याचा तो प्राइजलेस विकेट येणं गरजेचं आहे कारण 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 ऑन बोर्ड. कपिल लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल मैदानावरती. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. क्रिकेट मध्ये नेहमीच डावखुरा वर्सेस डावखुरा हे बॅटल इंटरेस्टिंग असतं. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड हे बॅटल नेहमीच इंटरेस्टिंग राहिलेले आहेत. एखादा डावखुरा फलंदाज येतो त्यावेळेला डावखुरा गोलंदाज समोर काही प्रश्न असतात. त्या प्रश्नाची उत्तर शोधण्याचं काम त्याला करायचं असतं आणि आहेत डावखुरे आहेत पण डाव कोणाचे खरे होणार कोणाचे डाव पेच बरोबर योग्य पद्धतीने जाणार कोण बरोबर आपला प्यादा सरकवणार. आता बॅक ऑफ द हँड फसवलाय चेंडू झालाय सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली आणि त्यांना टिपलाय जाईल. रोहित आले आणि त्यांनी टिपलाय जाईल. डावखुरे फलंदाज गोलंदाज मधली झुंज जिंकलाय कपिलनं. एक चांगली खेळी आक्रमक वादळी खेळी साकारून सोहेल डिपार्ट्स बाद. एक चांगली खेळी वादली खेळी साकारून सोहेल बाद झालेले आहेत. विनायक भोईर होते मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी टिपलाय जाईल. 16 चेंडूमध्ये 42 धावांची एक वादळी खेळी. एक सकाळी आपण मेहुल भोईर आता बल्लाची 41 धावांची खेळी साकारली आणि आता 42 धावांची खेळी सोहेलनं साकारली. ज्या खेळीमध्ये जर पाहिलं तर 6 षटकाराचा समावेश होता. 6 षटकारानं सजलेली ती खेळी साकारलेली आहेत. अमर नवीन फलंदाज दाखल होतोय. धावा धावफलकावरती 57. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 57. 57 ऑन बोर्ड. व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक फ्लॅटेड दिल्यावरती टॉस्टअप दिल्यावरती द हँड होता. चेंडू हाताला गेला होता. आता हात आलाय चेंडू काही कळला नाहीये. स्ट्राईक रोटेट करायची अगर अभिला स्ट्राईक पाहिजे. अमरला परतावा लागेल. अमर परततोय पॅव्हेलियनच्या दिशेनं. धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. विकेट गॉन. आजचा दिवस देखील वसई तालुक्यातील खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 विरार आयोजित गोटू अंक स्मृती चषक 2025. आजचा दिवस वसई तालुक्यातील खेळाडूंसाठी रिझर्व राखीव. नवीन फलंदाज जरूर आले संतोष पण ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. बॅटच्या कडेला लागलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. याचा अर्थ ते स्ट्रायकर एंडला आता ते फलंदाज येतील. एकदा नजर टाकूया धावफलकावरती कारण शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि धावा आहेत धावफलकावरती 59.
जेव्हा 16 झाल्या होत्या त्यावेळेला म्हटलं तर 16ने काम होणार नाही, 61 पाहिजे. आणि बरोबर आता चेंडू गेलाय तो डी झोन मध्ये जातोय. बरोबर 60 धावा. ज्यावेळेला 16 झाल्या होत्या 16 झाल्या होत्या त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं 16 से काम नाही बनेगा, 61 से काम बनेगा. आता बरोबर 61 बनवायचे. 61 टू विन टार्गेट सेट झालेले आहेत. 60 धावा केल्या ते यंगस्टर पापडीच्या संघानं. बॅटल मोठा आहे, दोन्ही तुल्यबल संघ आहेत, दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत. एका बाजूला यंगस्टर पापडी कलम होतील काही खेळाडू तिथे ते खेळताना आपण त्या टीम मध्ये पाहतोय. चॅम्पियन वसईकडनं खेळायला खेळाडू त्याच्यामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक्विरा स्पोर्ट्स अर्थात दुर्गेश 11 J11च्या टीम मध्ये इथे नायगावचे खेळाडू आहेत, अर्नाळ्याचे खेळाडू त्या मैदानावरती खेळतील. बॅटल मोठा आहे, टोटली तितकीच आहे. मॅचला मजा येणार आहे. एक हलकीशी 2 आणि ज्यावेळेला 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानावरती उतरेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल म्हणजे त्यांचा आवाज आपण सकाळपासून ऐकलाय. बरंजी मोरे पुन्हा एकदा आम्हाला जॉईन होतील. Hello, check. Hello, check. Hello. चला फिल्डिंग लावून घ्या यंगस्टर पापडी. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित गो टू अंकल स्मृती चषक आठवण गो टू अंकलची आणि त्या आठवणीला ताजी ठेवून दरवर्षी सारावादप्रमाणे ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळत असते. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येत असताना वसई तालुक्याच्या रबर बॉल क्रिकेट मधली एक अशी टुर्नामेंट जी सगळ्यांना खेळावीशी वाटते आणि त्याचा आजचा पहिला दिवस. वसई तालुका अंतर्गत खेळाडू आज खेळत आहेत. पहिले मॅच ज्यावेळेला झाली त्यावेळेला स्टुडंट 11 संघ तिथे जिंकला होता. दुसऱ्या मॅचमधून नितीन योद्धा हा संघ जिंकला. तिथून त्या 2 विनरमधली मॅच झाली त्यावेळेला स्टुडंट 11ने बाजी मारली. दुसऱ्या लॉटमध्ये आल्यानंतर टीम 94 कामनने पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर आता एक्विरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. यंगस्टर पापडी यांच्या समोर 60 धावा धावफलकाती लगावल्या गेल्यात. 4 विकेटच्या पत्त्यानंतर सोहेलची ती अफलातून बॅटिंग आणि नजाकत भरलेले ते षटकार त्या बळावरती 60 धावा झालेल्या आहेत. निर्भयने कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाहीये. अमित सुद्धा शून्यावरती बाद. अभिने 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. अमार शून्यावरती नॉट आउट राहिलेत आणि त्यानंतर संतोष ते सुद्धा जास्त काही प्रभावित करू शकलेले नाही आहेत. दुसऱ्या इनिंगकडे आपण जातोय. प्रशांत घरत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विनायक भोईर आणि गोलंदाजी मार्कवरती अनिकेत चौधरी. भरपूर वेळा हे बॅटल आपण पाहिलं ज्यावेळेला तालुका अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेला अनिकेत चौधरी यंगस्टर पापडीसाठी नेहमीच प्रारंभिक बॉलर म्हणून पुढे येताना दिसतात आणि ते आता 61 धावांचा बचाव
करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिला चेंडू समोरच्या दिशेने प्रशांत खैरत याच्या बॅट मधून येतोय धमाकेदार षटकार. पहिला षटकावरती ऑन द टोच षटकार, शरीरापासून लांब ठेवला. तर आखू टप्प्याचा चेंडू होता, उसळी घेतली होती, पण प्रशांतकडे खूप सारा अवधी होता, ज्या कारणाने त्याने चेंडूला समोरच्या दिशेने पाठवलं. डाऊन द ग्राउंड षटकार, 6 धावा. पहिला चेंडू ती षटकार आणि त्यानंतर या 61 धावांना कशा पद्धतीने आम्ही चेस करणार आहोत हे दाखवत असताना, परंतु अनिकेत चौधरी कमबॅक कडे जाणतो. यावेळेला लेट खेळले थोडे, चेंडूला पॉइंटच्या दिशेने पाठवले एका धावेसाठी. बघा प्रेक्षक जे बसलेले आहेत भिंतीवरती, त्या सगळ्यांना विनंती आहे, तिथे धावा आहेत, तिथे रन धावून काढले जातात. आपण तिथून उठून मागच्या भिंतीवर गेलात तर बरं होईल. सगळ्यांनी उठून मागच्या भिंतीवरती जा, कारण तिथे बॉल येणार आहे, तिथे फिल्डर धावणार आहेत. प्लीज आपण तिथून उठायचं आहे. सिंगल धाव्याने स्ट्राइक रोटेट झाले. विनायक भोईर यांना आपण स्ट्राइक हिंडवरती पाहतोय. अनिकेत चौधरी आता कशा प्रकारचा प्लॅन असणार आहे येणाऱ्या चेंडूवरती ते आपण पाहणार आहोत. 7 वरती 2, 7 वरती 0. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मिस टाइम. ओह मागे, क्या बात आहे. नशिबाची साथ विनायक भोईर यांच्या बाजूने आहे. एक चान्स क्रिएट झाला होता, इथं बनलेला होता की चेंडू उंच हवेमध्ये गेला, झेलचीची संधी मिळेल, परंतु तसं झालेलं नाही आहे. मागे डिक्लेअर झोन असल्या कारणाने संतोष आणि गणेश काकड यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि एक धाव सहजरीतीने मिळाली. मागे ज्या वेळेला बॅटच्या साह्याने डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो त्यावेळेला तुम्हाला स्ट्राइक रोटेट करणं कंपल्सरी गरजेची. जर का बाईकच्या रूपाने चेंडू मागे गेला तर तुम्हाला स्ट्राइक रोटेट करायची नाही आहे. हा एक महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेमधला, याची नोंद घ्यायची आहे. अनिकेत चौधरी समोर प्रशांत. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटनं फोरमचा वापर करून चेंडू सरळ गेला, बिलकुल फ्लॅट, पण तिथे फ्लॅट 2 धाबा आहेत. जसं एखाद्या मॉलमध्ये लागलेला असतं ना, फ्लॅट 50% डिस्काउंट, फ्लॅट 20% डिस्काउंट, त्या पद्धतीचा हा फ्लॅट 2 धावांचा फटका आहे. तिथे किती जोरात मारा, किती लांब मारा किंवा किती हळू मारा, तिथे 2 धाबाच मिळणार, त्यापेक्षा जास्त काही नाही. डिक्लिअर झोनमध्ये चेंडू जातोय. 2 धाबा आल्यानंतर 10 वरती धापल पोचले. आस्किंग रन रेटला ध्यानात ठेवून खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत ओ यावेळेला रडार मध्ये तयार होते, पण ओ व्हॉट अ फील्ड. काय चेंडू अडलाय, झेल टिपलाय. येस, झेल टिपलाय. शानदार झेल यार. प्रशांत घरत तयार होते, त्यांना वाटलं की हा चेंडू सीमारेखा पार गेलाय, परंतु काय जबरदस्त झेल टिपलाय. वाटाण्याचा बोलताना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं. बघा कशा पद्धतीने फटका खेळला. तो ऑफस्टंपवरती आले ते, त्यानंतर पुढच्या पायाला मागे खेचलं, बॉडी वेट ट्रान्सफर केला मागच्या पायावरती आणि त्यानंतर चेंडूला लॉफ्ट केलं. लॉफ्ट करत असताना सीमारेषा जवळ जी बाउंड्री लाईन लांब आहे तिथे चेंडू जात होता. बघा आमच्या कॅमेरामॅनने सुद्धा खूप चांगली दृश्य टिपल्यात आणि ज्या वेळेला चेंडूला बाहेर जात होता त्याच्या अगोदर सुंदर झेल. व्हॉट अ कॅच. संचित कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. प्रशांत घरत बाद झालाय. व्हेरी फर्स्ट बॉलवरती पहिला षटकार आणि त्यानंतर सिंगल डबल अशा पद्धतीच्या धावा केल्यानंतर 10 वरती धावफलक येऊन थांबलं. पहिली विकेट मिळवल्यामध्ये यश अनिकेत चौधरीला मिळालं आणि आता संचित कोळी मैदानाच्या आतमध्ये आलाय ॲज अन 1 डाऊन प्लेयर म्हणून. गणेशजी काकड गेली 3 दशकं यंगस्टर पापडी हा संघ ते चालवत आहेत. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, यावेळेला थोडेसे उशिराने खेळले आणि त्यावेळेला बॅटची एज
आणि चेंडू मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पहिलं षटक मला वाटतं या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती 2 विकेटच्या पतनानंतर टीम एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश 11. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. इसी का नाम है अनिकेत चौधरी. काय जबरदस्त बॉलिंग. मागील 5-6 वर्षाचा जर का आपण काळ बघाल तर यंगस्टर पापडीने 2 गोलंदाज इंट्रोड्यूस केले. त्याच्यापैकी एक अनिकेत चौधरी आणि त्यानंतर दुसरा जो मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळाला तो प्रथम पाटील. वटारचा हा प्रथम पाटील सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत खेळणाऱ्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय परफॉर्मन्स याचा असतो. वटार संघासाठी खेळत असताना आणि तो ओपन फॉर्मॅटमध्ये यंगस्टर पापडी या संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोर विनायक भोईर 10 वरती 2 अशी सद्यस्थिती. अजूनही 50 धावांची गरज. येणाऱ्या 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. 51 धावांची गरज टीम एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश 11 या संघाला. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फुलार लाईन टाकण्याचा प्रयत्न. विनायक तयार होते आणि तयारी दाखवत असताना लगावलाय टोला. झालाय 6 धावांचा बोलबाला. 6 रन. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती 6 धावा षटकार आला. षटकार आला. 6 धावा आल्या आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने. सातत्याने फील्ड बदलवली जाते. शॉटमध्ये क्षेत्ररक्षण जर बघाल तर आपण कव्हरमध्ये अभि आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑफमध्ये तैनात. थोडंसं वाईडिश. त्यानंतर ऑन साईडला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काउ कॉर्नर का लॉंग ऑन. एक्स्ट्रा कव्हर सुद्धा डीपमध्ये आता लगावण्यात आलेला आहे. षटकारानंतर क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलवण्याचा प्रयत्न जो की स्वाभाविक होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. बॅकअप लेंथ आणि त्यानंतर बॅकअप लेंथ असताना ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला विनायक सुद्धा सरप्राईज झाले की प्रथम अशा धाटणीचा चेंडू हाताळू शकतो. पण मागे गणेश काकड हे सुद्धा बीट झालेत आणि चेंडूने दिशा बदलत असताना 1 धाव जिथे आहे त्या क्षेत्रामध्ये गेलाय. धावपलकारती धावा 17-17. 2 महत्वाच्या विकेट. त्याच्यामध्ये प्रशांत घरतचा समावेश. संचित कोळीचा समावेश. बॅटिंग ऑर्डरमध्ये गहराई आहे. तुम्ही एकविरा स्पोर्ट्स जयो दुर्गेश 11ची बॅटिंग ऑर्डर जर बघाल तर खूप गहराई आहे. त्यामुळे समोर रुपेश नाही विशाल रुपेश कोळी माफ करा. रुपेशच्या बॅटमधून हा येणारा फटका. आता रुपेशला या प्रकारचा चेंडू हाताळला तर कुठे वाचणार आहात. थँक्यू डीजे. बघा तयार होते पूर्णपणे कशा पद्धतीने हा फटका मारला. बॅकफुटर ते गेले. समोरच्या दिशेने फोरआर्मचा वापर करून ताकद पूर्णपणे प्राणाला लावली आणि चेंडू सरळ निघून गेला डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. निरंतरतेने येणारे षटकार तुम्हाला मॅचला लवकर तुमच्या बाजूने झुकवतील. पण जर का इथून आता 1 ते 2 डॉट 1 ते 2 विकेट अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर पुन्हा एकदा पलटवार करू शकते यंगस्टर पापडी. काय यंगस्टर पापडी या मॅच मध्ये परत येईल. 23-2. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रुपेशच्या बॅटमधून घणाघाती प्रहार जो पुन्हा एकदा यावेळेला मिस टाइम चेंडू फसलाय. प्रथम चेंडू खाली. काय झेल घेतला जाईल का. झेलची संधी आणि फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल. फलंदाज रुपेश बाद.
रुपेश बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन, दाखल होत आहेत. निमेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. निमेश वरती झालेला गोलंदाजी करत असताना तो आघात त्याला ध्यानात ठेवून फलंदाजी करावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जेवढ्या गेल्यात, तुम्ही जेवढ्या खर्च केल्यात तेवढ्या तुम्हाला वसूलणं गरजेचं असणार आहे. पण महत्त्वाची विकेट प्रथम पाटीलने मिळवून दिला ब्रेक थ्रू आणि त्यामुळे यंगस्टर पापडी संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येण्याची संधी मिळाली आहे. बघूयात. निमेश तयार, परंतु चेंडू उंच हवेमध्ये. यष्टरक्षक गणेश काकड चेंडूच्या मागे, परंतु चेंडू जास्तच मागे जातोय आणि तिथे एकच धाव मिळेल. डिक्लिअर झोन मध्ये चेंडू जाऊन थांबलाय. सिंगल धाव येताना दिसली. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 24 वरती 3. दुसरा षटक प्रगतीपथावरती. अजूनही सामना तंतोतंत आहे. जास्त म्हणजे म्हणतात ना समसमान आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 10 धावा, आतापर्यंत आलेल्या 14 धावा आणि त्या 14 धावा आल्यानंतर ओव्हरऑल 24 नंतर 3 विकेट्स ज्या आहेत त्या 3 विकेट सांगतायत की या मॅच मध्ये कितीही तुम्ही सरासरीने धावा बनवल्यात तरी सुद्धा तुमच्याकडे मुबलक विकेट असणं गरजेचं आहे. त्या शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला गरजेचे असतील. जर का इथून लक्ष्मणवरचा चेंडू आणि तो चेंडू जास्त बाहेर गेला त्यामुळे पंच दंडित करतायत. कंपॅरिझन बघा, 6 धावांवरती 2 विकेट होत्या ज्यावेळेला 2 षटकं 1.5 षटकं झाली होती टीम यंगस्टर पापडीची आणि त्या कंपॅरिझन मध्ये 24 वरती 3. म्हणजे हे जे कंपॅरिझन आहे ते पूर्णपणे एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश 11 या संघाला वरचढ दाखवते. परंतु ओव्हरऑल मॅचचा जर का आस्किंग रन रेट तुम्ही बघाल किंवा ओव्हरऑल मॅचची सद्यस्थिती बघाल तर मात्र हे धावफलक किंवा ही जी स्थिती आहे ती तितकीशी पूर्णपणे एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश यांच्या बाजूने चुकती नाही आहे. लगातार 2 वाईड आलेत. 26 वरती 3. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 19-35 रबर बॉल क्रिकेटमध्ये तितका अवघड इक्वेशन नाही आहे. अजूनही विघ्नेशचं येणं बाकी. खूप मोठा बॅटिंग ऑर्डर, बॅटिंग लाईनअप. मागील मॅच आपण बघितली, विश्वनाथ जाधवचा झंझावात आपण पाहिलात. या मॅच मध्ये 61 धावांचं टार्गेट यंगस्टर पापडीकडून ठेवण्यात आले. हो, यावेळेला चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. काय तिथं ओ एकाच रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर काय 3 मध्ये केलं जाईल का? नाही, 2च धावा. चला ती छोटे कंपनी तिथून बाजूला व्हा सगळ्यांनी प्लीज. आपण सगळ्यांनी उठायचंय तिथून. डिस्टर्बन्स क्रिएट करू नका प्लीज. षटक संपलं दुसरं. 28 वरती 3. 14च्या सरासरीने धावा बनलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये 33 ची गरज. 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. ओव्हर द 7 वरती 2 होते आफ्टर दॅन 2 ओव्हर आणि 28 वरती 3. खूप मोठा फासला इन टर्म्स ऑफ रन, इन टर्म्स ऑफ विकेट. विकेट मध्ये 1चा फासला. 18 मध्ये 34, 33. 18 मध्ये 33 ची गरज. आता कोणता गोलंदाज त्याला पाचारण करण्यात येईल आणि बट ऑब्वियस आहे अनिकेत चौधरीला बोलवलं जाईल आणि त्यालाच बोलावी लागेल. गणेशजी काकड आता आपल्या एक्सपिरियन्सला, आपल्या अनुभवाला कशा पद्धतीने वापरतायत आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीने परत येत आहेत हे पाहावं लागणार आहे. निमेश सामने मैदानाच्या आतमध्ये आहे. विनायक भोईर एक्सपिरियन्स प्लेयर रणजीपटू ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि यानंतरची होणारी मॅच यामधून जिंकणारा संघ त्याबरोबर टीम 94 कामन यांच्यामध्ये होणार आहे. सो ती मॅच सुद्धा इंटरेस्टिंग असेल. तुर्तास इथे कोणता संघ विजय मिळवतोय ते पाहूयात. अनिकेत चौधरी समोर निमेश. पहिला चेंडू. हो 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 1 की 2 धावा. दिलीप शर्मा आज पंचाच्या भूमिकेमध्ये. येस, इट्स अ 2 रन. पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. खालिदबाई त्यांना साथ देत आहेत आणि अजून एक आमचे ऑफिशियल अंपायर राजेश ताळाशिलकर आऊ सर आहेत. खूप चांगली पंचाची भूमिका ते सुद्धा बजावत आहेत. उद्या हो यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. पण काय या मैदानावरती हुकला जागा आहे का?
हे सुद्धा बघावं लागेल. कुठे 2D, कुठे 1D, कुठे चौकार. स्ट्राइक रोटेट होती है 31. अनिकेतचा चेंडू लवकर खेळले परंतु चेंडू उशिराने आलाय आणि यावेळेला धाव घेऊन स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. बघा अनिकेतला ज्या गोष्टीसाठी आणलं होतं ते करण्याचा ते प्रयत्न करतायत. हालाकी नशिबाची तेवढी साथ नाही आहे आमचे ताहिरभाई साठे. हे संपूर्ण चित्रण टिपत असताना दिसत आहे. डिव्हिजनची संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य करते सकाळपासून. मध्ये एक थोडासा व्यत्यय आला होता ज्यावेळेला लाईट्स म्हणजे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नेट नॅक लॅक करत होतं पण त्या सगळ्या संकटावरती मात करत असताना आता सगळं काही ऑन ट्रॅक आहे. सुरळीत चालू आहे. अनिकेत समोर पुन्हा एकदा विनायक समोर डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सोहेल चेंडू खाली. काय झेल टिपला जाते. ओ इट्स अ बिग मिस्टेक. ही मोठी मिस्टेक आहे. चेंडू निघून गेलाय. 1 बाउंस सीमारेखा पार. चौकार. सोहेल आणि अमार दोघेही त्या ठिकाणी होते. बघा कशा पद्धतीने त्याने तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये कोणत्या प्रकारचं कॉलिंग नव्हतं. हा झेल तितका अवघड नव्हता. मिसजस्ट झाला आणि त्यामुळे येस 37. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. चला 2 बॉल बाकी आहेत. बॅटची एज. पुन्हा एकदा चेंडू मागे. आता लास्ट बॉल आहे. 37. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. अजूनही प्रयत्नशील आहेत. गणेशजी काकड सातत्यानं गाईड करतात कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. परंतु विनायक बोरीचा तो चौकार तिथं मिळालेलं जीवनदान ही या मॅच मधला खूप मोठा फासला बनवणार असू शकतं. अनिकेत चौधरी. निमेश हो सातत्याने प्रयत्न निमेश करतायत की चेंडू सीमारेखा पार पाठवला जाईल. शॉट पूल केला जाईल. मध्येच एखादा हुकचा प्रयत्न पण एकदाही बॉल कनेक्ट होत नाहीये. ही अडचण आहे. 3 षटकं संपली. 37 लॉस ऑफ 3 आफ्टर द 3 ओव्हर. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12चा आस्किंग रन रेट आहे म्हणजे अजूनही सामना तसाच चालू ठेवलाय. कोणत्या प्रकारे वर खाली धावपलकाला होऊ दिलेलं नाहीये. निमेश आणि विनायक भोईर मैदानाच्या आतमध्ये. चर्चा बॅटिंग ऑर्डरवरती सुद्धा होणार आहे. लाईनअप वरती होणार आहे पण एक छोटीशी विश्रांती आली आहे. 12-24 या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर ओळख मैदानाच्या दिशेने.
चला 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. समोर विनायक भोईर गोलंदाजी मार्क वरती. चिन्मय याला आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं षटक. विनायक भोईर यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. निमेश सामने स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत, तिथे कोणत्याही प्रकारे त्यांना सूर गवसत नाहीये. आणि असं असताना यंगस्टर पापडीला सुद्धा या मॅच मध्ये परत येण्याची संधी आहे. ओ आखू टप्प्यात चेंडू आणि चेंडू बॅटची कडा घेऊन मागे गेला. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. एका एका धावेने काय सामना रंगेल का, काय सामना बनेल का. सध्या स्थिती जर पाहिली तर चिन्मयचं हे षटक खूप महत्वाचं. इथून 4 ते 5 धावांचं षटक आलं तर शेवटच्या षटकावरती खूप मोठा दडपण ते फलंदाजावरती असेल. निमेशने आतापर्यंत खेळलेले चेंडू जर आपण बघाल त्याची संख्या खूप मोठी आहे, पण धावा तितक्या मनासारख्या आलेल्या नाही आहेत. आणि चिन्मयकडे चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. अशा स्थितीमधून कशा प्रकारे मॅचला आपल्या बाजूने झुकवायचं, कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, या सगळ्या गोष्टीची त्याला जाण आहे. आणि म्हणूनच चिन्मयकडे मोठ्या आशेने यंगस्टर पापडी बघतीये. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. 2 धावेसाठी खालीद भाई किती, 1-2, येस इट्स अ 2 रन. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. सामना कधी संपवायचा बघा. सामन्यामध्ये तुम्हाला 12-15 कितीचा आस्किंग रन रेट आहे, कितीची रिक्वायरमेंट आहे, त्या गोष्टींना जर बघाल तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जर का त्या धावांचं म्हणजे मला त्या इक्वेशन मध्ये मॅचला ठेवाल तर कदाचित तो विजय तुमच्या जवळपास असेल की नाही हा प्रश्न उभा राहतो. पाहूयात. चिन्मय आडव्या पांडा पुन्हा एकदा खेळलाय चेंडूला. चेंडू निघून चाललाय. ओ डिक्लेअर झोन जवळ एकदा कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संतोष वेगाने चेंडूवरती गेलेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय इथं विकेट नाही. 3 धावा कंप्लीट. एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश शिलवणचे खेळाडू विचार करत होते की स्ट्राईक रोटेट व्हावी, 3 धावा याव्या, आणि त्या 3 धावा आलेल्या आहेत. पण काय या 3 धावाने तितकंसं समाधान प्राप्त झाले का. 9 चेंडूने 18 धावांची गरज आहे. विनायक भोईर अजूनही खेळपट्टीवरती आहेत. चिन्मय गरत कळमचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती. समोर अर्नाळ्याची आन बान शान. 9-18 12-24 इक्वेशन 9-18 वरती आलंय. म्हणजेच प्रत्येक चेंडूवर 2 धावा ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवणं गरजेची. हो यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेला. आता खरी मजा आहे. एकविरा स्पोर्ट्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता या डॉट नंतर एक मोठा फटका दाखवावाच लागणार आहे. काय तो मोठा फटका येईल का. चिन्मय गरतने आपले खांदे मजबूत करत असताना आपल्यावरती दाखवलेले कर्णधाराची जी काही जबाबदारी आहे त्याला चोखपणे तो पार पाडतोय असं म्हणावं लागेल. काय जबरदस्त बॉलिंग. 8 चेंडूने 18 धावांची गरज. 8-18 म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूपैकी एका चेंडूवरती एक मोठा फटका दाखवावा लागणार आहे विनायकना. दडपण दोघांवरती समान आहे. पण काय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आडला आणि रिबॉन्ड. क्रिकेटमध्ये कॅरम दिसला. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गडेजी काकड यांच्या हातामध्ये चेंडू फेकला गेलाय. आता 7-16. 7 चेंडूंनी 16 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात आणि त्या 8 धावा येत असताना काळजी घेतली की कोणत्या प्रकारे मोठा फटका नाही येणार, मोमेंटमला कोणत्या प्रकारे नाही बदलू देणार. यंगस्टर पापडी संघर्ष जरूर करते, पण आत्ताच्या या लढ्यामध्ये जो आस्किंग रन रेट किंवा जो काही करंट रन रेट होता याच्यामधला फासला आता शेवटच्या क्षणाला वाढलाय. विनायक भोईर स्ट्राईक एंडवरती आहेत. काय मोठा फटका विनायकच्या बॅटमधून येईल का. चिन्मय घरतवरती दडपण. हा चेंडू जर का निर्धाव आला तर शेवटच्या षटकामध्ये यंगस्टर पापडीच्या बाजूने पारडं झुकलेला असणार आहे. पण जर का इथे एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा गाडी त्याच ट्रॅकवरती येईल. ओ शॉर्ट बॉल पुल पॉवर फुल. चेंडू गेला मिडविकेट सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार शानदार गरजेचा षटकार. डोळं भरून हाताला धरून थँक्यू डीजे.
6 चेंडू 10 धावांची गरज. 6 मध्ये 10ची गरज असताना काय संदेश मैदानाबाहेरून गेलाय हे बघावं लागणार आहे. विघ्नेश साखलतोडे तयार आहेत, पण दुसऱ्या बाजूला निमेश सान्ने, विनायक भोईर. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग बाय दी विनायक. 6-10. सहा चेंडूने 10 धावांची गरज असताना नवीन गोलंदाज चिन्मय. त्याचं नाव काय रे? प्रेम नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि असं असताना निमेश सान्ने स्ट्राईक एंड वरती. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार त्याने दबावाला खूप मोठ्या प्रमाणात रिलीज केलं आणि कमी केलं. आता बघूयात काय करते. पहिला बॉल. हो, यावेळेचा चेंडू 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 गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि आता निमेशची पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी विनायक गेलायत. एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये 61 धावांचा पाठलाग करतोय. यंगस्टर पापडीने 61 धावांसाठी जो काही लढा दिलाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. पण इथून अजून एकात 2 बॉल जर का डॉट आले तर मात्र या मॅच मध्ये मजा येणार आहे. 5-10. बघा मैदानाच्या आतमध्ये श्वान आले आणि श्वान येत असताना काहीसा वेळ गेलाय. आता या अगोदरचा चेंडू जर आपण बघितला असेल तर त्याच्यामध्ये प्रेमचं वर्चस्व होतं आणि त्या वर्चस्वानंतर आता पुन्हा एकदा तो बॉलिंग ट्रॅक वरती उभा आहे. 5-10. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावपालकामध्ये ऍड होईल. आता मगाचा चेंडू जो होता त्याला भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला. दडपण प्रेमवरती सुद्धा आहे. नवोदित खेळाडू आहेत. अशा प्लॅटफॉर्मवरती खेळण्याचा तितका मोठा अनुभव नाही आहे आणि त्यामुळे या गो टू अंकल स्मृती चषकमध्ये खेळण्याची जी काही संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं त्याला करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू विचार करून हाताळण्याचा त्याचा प्रयत्न. आणि असं असताना निमेश सान्ने जो धावा काढण्यासाठी झगडतोय त्याच्या समोर जी गोलंदाजी केली जाते त्याला बघता जर का एखादा मोठा फटका आला तर अडचणी वाढतील. म्हणूनच कुठे ना कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न प्रेम करून होते. बघूयात नेक्स्ट बॉल. हो, या वेळेला काय घडलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आणि डॉट बॉल. आणि आता 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच अगदी तंतोतंत आणि शांत चालू आहे. कोण संघ जिंकणार. 4-9 समोरच्या दिशेने. ओ निमेश, शेर खामोश था लेकिन ऐसा नहीं कि पलटवार नहीं करेगा, जरूर करेगा. आणि करत असताना पूर्णपणे हवा काढली आहे या मॅच मधली. आता 3 चेंडू 3 धावा. सातत्यानं धावा काढण्यासाठी होणारा स्ट्रगल बघा कशा पद्धतीने हा फटका मारला होता. समोर फुल बिलकुल ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि त्याच्यासाठी ते तयार होते आणि तयार असताना त्याने समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलं डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. हा फक्त शॉट नाही तर या फटक्याने पूर्णपणे निमेश सान्नेने मोठा कमबॅक करू दिलाय. 3 चेंडू आणि आता 3 धावांची गरज. बेसिकली रबर बॉल क्रिकेटमध्ये या धावा इतक्या मोठ्या मानल्या जात नाही, परंतु जर का संघर्ष पराकोटीला आलेला असेल किंवा ते
ती मॅच तितकी रंगतदार झाली असेल तर या धावा सुद्धा मोठ्या वाटायला लागतात. या मैदानाचा तो इतिहास आहे. अनेक मॅचेस आपण अशा बघितल्यात. समोर पुन्हा एकदा नाही, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार, लॉफ्टेड षटकार, 6 धावा. थँक्यू 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 डीजे. चला कर्णधार या. टीम 94 कामन आणि एकविरा स्पोर्ट्स जयू दुर्गेश 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि दोन्ही संघांना विनंती आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे की आपण प्रवेशाबद्दलच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. टीम 94 कामन कर्णधार या लवकर. आणि आता चाललेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे मिस्टर निमेश सानने. निमेश 22 धावांची खेळी, 2 महत्वाच्या विकेट आणि तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. टीम 94 कामन आपला कर्णधार येऊ द्यात.